महामार्ग बांधणी दरम्यान झालेल्या बांबू पिकाच्या नुकसानीचा प्रश्न ऐरणीवर. पंचनामे झालेत पण मूल्यांकनाबाबत सुरू आहे डोळेझाक. भरपाई मिळण्याची निर्माण झाली आहे साशंकता. संकेश्वर बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या शेतातील बांबू आणि मेसकाठी पिकाचं मोठं नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर त्याचे पंचनामे झाले असले तरी मात्र अद्याप मूल्यांकन झालेलं नाही. बांबू पीक गवतवर्गीय असल्याचा अहवाल वन विभागाकडून भूसंपादन विभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला गेलाय. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना याबाबतची नुकसान भरपाई मिळणार की ते वंचित राहणार याबाबतची भीती व्यक्त होतेय. या पार्श्वभूमीवर बांबू पीकधारक बाधित शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना साकडं घालून पाठपुरावा सुरू केलाय. याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये. संकेश्वर बांदा महामार्गाचं काम सध्या सुरू आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात. याबाबत काही शेतकऱ्यांचे निवाडे झाले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. शेतजमिनीवरील चित्री प्रकल्पात मेसकाठी पिकाला नुकसान भरपाई देण्यासंदर्भात प्रश्न याआधीच तयार झाला होता. त्यावेळी तत्कालीन रोजगार हमी मंत्री भरमू पाटील यांच्या प्रयत्नातून प्रकल्पग्रस्तांमधील मेसकाठी उत्पादकांना नुकसान भरपाई मिळण्यास मदत झाली. याच धर्तीवर उच्चंगी प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांनाही त्यांच्या मेसकाठी पिकाला नुकसान भरपाई देण्यात आली आहे. याचा विचार करून संकेश्वर बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीवरील बांबू मेसकाठी पिकाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरतीये. या पार्श्वभूमीवर संबंधित नुकसानी अंतर्गत अन्य झाडांचे पंचनामे आणि मूल्यांकन वन विभागानं केले. यामध्ये मेसकाठीचे पंचनामेही वन विभागाने केलेत पण मूल्यांकन मात्र झालेलं नाही. याबाबत शेतकऱ्यांकडून विचारणा केली जात असता मेसकाठी पीक गवतवर्गीय असल्याचा निर्वाळा वन विभागाकडून दिला जातोय. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार असल्याची भीती आहे. याबाबत आमदार प्रकाश आंबेडकर यांना शेतकऱ्यांनी भेटून माहिती दिली आहे. आमदार आंबेडकर यांनी हा प्रश्न शासन दरबारी मांडणार असल्याचं सांगितलंय. मात्र एकीकडे चालना देत दुसरीकडे हेटाळणी करण्याचं चित्र प्रशासन वर्गातून होत असल्याचं चित्र ठळक दिसतंय. बांबू या पिकाला वाहतूक परवान्याच्या जाचक अटीतून वगळण्यासाठी केंद्र शासनाची बांबूला सहकार्य करण्याची भूमिका आहे. देशात बांबू लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात चालना दिली जाते. मात्र नुकसान भरपाई झालेल्या मेसकाठीचं मूल्यांकन न होणं ही दुर्दैवी बाब असल्याचं जाणकार सांगतायत. त्यामुळे हा प्रश्न सुटून कधी भरपाई मिळणार अशी आर्जवी विचारणा संबंधित नुकसानग्रस्त शेतकरी करतायत.